तर कसे आहेत मित्रांनो, पुन्हा एक मी अपडेट घेऊन आलेलो आहे। नवीन जागा निघालेल्या आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियांत्रिकीत नाशिक येथे 250 जागांची भरती निघालेली आहे। तर सर्व काही सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर टोटल जागा तर तुम्हाला कळलेल्या आहेत। टोटल जागा आहेत 250 आणि चला जास्त टाईम नाही घेता चालू करूया। पदाचे नाव जाणून घेऊया। पद क्रमांक पहिला सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ, पद रिक्त संख्या आहेत 1 आणि शैक्षणिक पात्रता आहे MBBS MD मायक्रोलॉजी। ओके, तर पद क्रमांक दुसरा सर्जन, त्याच्यासाठी पद रिक्त आहेत 1 आणि शैक्षणिक पात्रता आहे MBBS MS जनरल सर्जन DNB। ठीक आहे। पद क्रमांक 3 बालरोग तज्ञ। ठीक आहे, माय मिस्टेक। रिक्त संख्या आहेत 1 आणि शैक्षणिक पात्रता आहे MD PED DNB DCH। ठीक आहे। तर पद क्रमांक 4 जाणून घेऊया। पद क्रमांक 4 आहे वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ। पद रिक्त आहेत 1 आणि पद रिक्त आहेत 1 आणि शैक्षणिक पात्रता आहे MBBS DCH। ठीक आहे। पद क्रमांक 5 मानसोपचार तज्ञ। रिक्त संख्या आहेत 14 आणि शैक्षणिक पात्रता आहे MD DNB असे पाहिजेत। तर पद क्रमांक 6 जाणून घेऊया। पूर्णवेळ औद्योगिक अधिकारी। रिक्त संख्या आहेत 7। शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया। MBBS पाहिजे फक्त। आणि पद क्रमांक 8, ठीक आहे 7, पद क्रमांक 7 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी। पद रिक्त आहेत 16 आणि शैक्षणिक पात्रता आहे MBBS। तर पद क्रमांक 8 ANB, रिक्त पद आहेत 53 आणि शैक्षणिक पात्रता आहे ANB। ठीक आहे। आणि पुढला पद क्रमांक आहे 9 प्रयोगशाळा तज्ञ। ठीक आहे। पद रिक्त आहेत 7 आणि शैक्षणिक पात्रता आहे BSc DMLT आणि 1 वर्षाचा अनुभव। तर पद क्रमांक आहे 10 जाणून घेऊया पुढला। फार्मासिस्ट, रिक्त संख्या आहेत 4 आणि शैक्षणिक पात्रता आहे B.Pharm D.Pharm आणि 1 वर्षाचा अनुभव 10 पदांसाठी। तर 11 एक्सरे, तर त्याच्यासाठी आहेत 1 जागा रिक्त आहे आणि शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया। शैक्षणिक पात्रता आहे 12वी उत्तीर्ण, एक्सरे टेक्नॉलॉजियन डिप्लोमा आणि 1 वर्षाचा अनुभव। ठीक आहे। तर पद क्रमांक 12 जाणून घेऊया। परिचारिका महिला, पदसंख्या आहेत 67, रिक्त पदसंख्या आहेत 67 आणि शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया। GNM BSc नर्सिंग पाहिजे। तर पुढलं पद क्रमांक आहे 13। तर परिचारिका पुरुष, एकूण रिक्त संख्या आहेत 6 आणि शैक्षणिक पात्रता पाहिजे GNM BSc नर्सिंग। तर लास्ट राहिले आहे पद क्रमांक 14 MPW पुरुष, रिक्त पदसंख्या आहेत 71 आणि शैक्षणिक पात्रता आहे 12वी विज्ञान उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्ट्रक्टर कोर्स, हे सर्व काही आहे। तर वयाची अट आहे 24 मार्च 2025 रोजी 38 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे। मागासवर्गीयांसाठी 5 सूट आहे। नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे। तर फी जाणून घेऊया। खुला वर्गांसाठी फी जी आहे 750 रुपये आहे। मागासवर्गीयांसाठी
500 रुपये असणार आहे. मागासवर्गीय जे असणार त्यांच्यासाठी 500 रुपये फी असणार आहे. ठीक आहे. तर अर्ज पाठवण्याचा पत्ता सांगतो आहे मी तुम्हाला. राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक, महानगरपालिका नाशिक. तर महत्त्वाची तारीख जी आहे अर्ज पुरवण्याची शेवटची तारीख, स्वीकारण्याची तारीख, शेवटची तारीख 24 मार्च 2025 असणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज पोहोचू शकता. जाहिरातीची PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते पण तिथे पण तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता. ठीक आहे, वाचू शकता. व्हिडिओ थोडा लांब झालेला आहे, समजू शकतो. थोडं फंगल पण झालेलं आहे, ते पण तुम्हाला समजून घेऊ शकता. मला समजून घ्या, कारण जास्त टाईम नाही झाला मला यूट्यूबवरती येऊन, तर समजून घ्या थोडं जास्त. ठीक आहे. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. नक्कीच माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून तुम्हाला बघायला भेटेल. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. चला.